बीडमधील प्रकरण बोगस पीक विमा आणि कृषी साहित्य खरेदीमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरनं मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत। विरोधकांकडनं त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवरती दबाव आहे, पण पुराव्याशिवाय कारवाई न करण्याची भूमिका अजित पवारांकडनं घेण्यात आली आहे। तर महायुतीमधील मित्रपक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं अजित पवारांकडेच बोट दाखवू लागलेत आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरनं टोलवाटोलवीचा खेळ सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं पडतोय। बघूया। बीड प्रकरण, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप यावरून वारंवार मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती। अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भात मोठं वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्याच कोर्टात ढकललाय। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता आणि त्यामुळे आत्ता राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं असं अजित पवार यांनी म्हटलंय। आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा, ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? जबाबदारी दिलेली आहे धनंजय मुंडेवर, त्यांना वाटत असेल तर राजीनामा द्यावा। नाही, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मला वाटतं अजितदादांनी सोडवला पाहिजे। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवा टोलवीचा खेळ रंगल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे टोलवा टोलवीत महायुतीच्या नेत्यांचा हात कोणी धरू शकत नाही असं काहीसं चित्र निर्माण झालंय। मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात टोलवा टोलवी, अजित पवार आधी, पुराव्याशिवाय कारवाई नाही। देवेंद्र फडणवीस, अजितदादांची भूमिकाच अधिकृत भूमिका। धनंजय मुंडे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागावा। अजित पवार, आत्ता राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं। कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही सांगू शकतात। उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा आहे तर द्यायचा आहे। नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का, हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे। कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी, हे लोक नैतिकता काय बोलतायत? धडधडीत पुरावे सगळ्या गोष्टी समोर। आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का, तुम्ही 1 मिनिटात बरखास्त करा ना, त्यांना बडतर्फ करू शकता, तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकता। वाल्मिक कराड, पीक विमा घोटाळा, कृषी साहित्य खरेदीमधील भ्रष्टाचार यासह अनेक आरोपांनी धनंजय मुंडे घेरले गेलेत। त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकच नव्हे तर सत्ताधारी सुद्धा आक्रमक झालेत। राजकारणामध्ये नैतिकता महत्वाची मानली जाते। आतापर्यंत याच नैतिकतेच्या मुद्द्यावर अनेकांनी राजीनामे दिलेत। नैतिकतेच्या मुद्द्यावर 11 मंत्र्यांचे राजीनामे। मुलीचे गुण वाढवल्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकरांचा राजीनामा। भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुलेंचा राजीनामा। हवाई सुंदरीची छेड काढल्याच्या आरोपाप्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आधिकांचा राजीनामा। जावयासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याच्या आरोपाप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींचा राजीनामा। 2008 मधील दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना सोबत नेणं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भोवलं। तत्कालीन उपमुख्यमंत्री RR पाटलांना बडे बडे शहरों में छोटे हादसे होते हैं हे वक्तव्य करणं भोवलं। 2008 मधील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवाराज पाटील चाकूरकरांना दिवसातून 2दा कपडे बदलणं भोवलं। आदर्श प्रकरणामध्ये अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं। सिंचन घोटाळ्यातील आरोपाप्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता। 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा।
तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींवरून तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा. नाही, याचा अर्थ अजित पवारांना वाटत असेल की नैतिकता ही माझ्याकडे आहे, तशी नैतिकता धनंजय मुंडेकडे नाही. हे स्पष्ट झालं ना, त्यांनीच म्हटलंय तसं. कारण आता दुसरा मोठा प्रश्न असा निर्माण होतो की मग यंत्रणा कशासाठी आहेत? आम्ही जे लोक पुरावे देतोय, पक्षांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा सोडून आज जर अजित पवार म्हणत असतील की ते नैतिकतेवर त्यांनी ठरवावं की त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही, मग मुख्यमंत्री कशासाठी, पक्ष कशासाठी, चौकशी कोणी करणार नाही का? मग तुम्ही पोलीस यंत्रणा बंद करून टाका, नाहीतरी त्याचा गैरवापर होतोय. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी बंद करा. कोणी पण त्यांच्यावरती आरोप करत असेल आणि त्यांचा राजीनामा मागत असेल, त्या मताशी मी सहमत नाही. लोकप्रियता वाढत असेल अशा नेत्यावरती असे आरोप लावून त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने जर त्यांची या राजीनाम्याची मागणी होत असेल तर या मताशी मी सहमत नाही. धनंजय मुंडेंनी स्वतः निर्णय घ्यावा असं जे माननीय अजितदादा म्हणतात, धनंजय मुंडे दोषीच नाही तर ते कशाला राजीनामा देतील? मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा न घेण्याची भूमिका अजित पवारांनी सुरुवातीपासूनच घेतली होती. पण राजीनामा न घेतल्यास मंत्रीपदी असलेले मुंडे आपल्या पदाचा वापर करत दबाव टाकतील असा विरोधकांचा आक्षेप आहे. मात्र आता अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा चेंडू हा त्यांच्या कोर्टात दिलाय. त्यामुळे आता धनंजय मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.